गुरु अंध है स्तंभ है खट 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 चिंगरू अंध है स्तंभ है खट 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 चिंगरू अंध है स्तंभ है खट 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 चिंगरू अंध है स्तंभ है 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 खट खट चिंगरू अंध है स्तंभ है खट 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 चिंगरू अंध है स्तंभ है खट 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 चिंगरू अंध है स्तंभ है खट 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 हे काय मार्जरी विऊन त्या म्हातारीला अडकवण्यासाठीचा चक्रव्यूह. हा दिवा म्हातारीच्या शरीरातून देवीचा अंश नष्ट करून टाकेल. हा दिवा तू जिथे कुठे पेटवशील तिथे म्हातारीला खेचून आणेल. वेदाचे बाबा इथे नाही आले, मग कुठे गेले? मीरा, अगं काय चाललंय तुमचं? कुठे काय? मी अनन्याला बाबांशी बोलताना ऐकलंय. तू चक्क त्रास देतीयस अथर्वांना. नाही, अनन्याताईंनी खोडी काढली. त्यांचा प्लॅन होता, मी नाही. आता वेदाचे बाबा रागावतील ना? रागव देत ना, तुला काय फरक पडतोय? हं? हा, अच्छा, म्हणजे फरक पडतोय तर. पण मीरा, याला काय अर्थ आहे? प्रेमही करायचंय आणि रागही सोडायचा नाहीये, हो ना? नाही, तसं काही नाहीये. तसं काही नाहीये. मीरा, हे बॉक्स मध्ये काय आहे ग? वेदाच्या बाबांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले. परफ्यूम येतात. आणि तू तो घेतला नसशीलच, हो ना? मीरा, माझ्याकडे एक आयडिया आहे. जर अथर्वनं तुझा राग आला असेलच तर तो असा सेकंदात निघून जाईल. तो कसा? डोळे मीट, मग सांगते. आता हे काय तुझे नव्हे? डोळे मीट ना पटकन. मीरा, डोळे उघडू नकोस, चिटिंग करू नकोस. नाही उघडत ताई. काय ग, काय करतेस?
ताई अगं काय करतेयस? मीरा, ऐक माझं. अथर्वचा राग ना असं कुठल्या कुठे पळून जाणार आहे. ताई नको तिथे डोकं नको लावत जाऊस ना तू. अच्छा, मला ओरडतेस? बरं कसं आहे फ्रेग्रन्स ते तरी सांग. अगं ताई नव्हता उघडायचा हा. तुझं ना दरवेळेसच झालं. ए तू एवढ्या तेवढ्यावरून काय रे चिडतोस माझ्यावर आज? एवढं तेवढं हा एवढी मोठी एक काय छान फ्रेग्रन्स आहे. वहिनी तू परफ्यूम मारलायस का? ते मी नाही. ए दादा तू वहिनीसाठी परफ्यूम आणलेलास ना? हाच ओ अच्छा. चोरी चोरी चुपके चुपके यहाँ कुछ तो चल रहा है ना वहिनी? हाँ बोल बोल सांग ना. हाँ सांग. सॉरी मीरा, पण तू पुरती अडकलीयस आता. वहिनी तू किती इकडे तिकडे पाहिलं ना तरी चोर पकडलाय हा मी. तू परफ्यूम मारलास ना? नाही नाही मी का मारू परफ्यूम? मला नाही आवडत. मी हा फक्त तिथे टेबलवर ठेवायला म्हणून घेतला होता. प्रूफ तू स्वतःच दिलास दादा बघ. दादा कॉंग्रॅच्युलेशन्स. वहिनीने तुझं गिफ्ट एक्सेप्ट केलंय फायनली. नाही नाही मी नाही उघडला बॉक्स. मी नाही मारला परफ्यूम. मग कोणी मारलं? मला ते किचन मध्ये काम आहे. मी आलेच. हा वहिनी, किचन मध्ये परफ्यूम? नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.